वो आने के बजाय वो बताएं कब मुझे आना है, मैं स्वयं ईडी के कार्यालय में जाने के लिए तैयार हूं। जिस तरह से ईडी खबरों को प्रचारित करने का काम करती है, भारतीय जनता पार्टी के नेताओं के बोलने पर पूना में जो अंडमान ताबूत का मामला था जिस पे हमने एफआईआर दर्ज कराया था, उसको लेके वे वहां गए, जांच शुरू की और मीडिया में प्लान किया गया कि वक्फ बोर्ड के 7 कार्यालयों पे छापेमारी की गई है। उसी दिन हमने साफ कर दिया था कि वक्फ बोर्ड पे कोई छापेमारी नहीं हुई। कोई जांच उन्हें करनी है तो हम 30,000 संस्थाएं हमारे पास रजिस्टर है, हम पूरी तरह से सारे दस्तावेज देने के लिए तैयार हैं। लेकिन मेरी जानकारी है कि कल एक वक्फ बोर्ड के अधिकारी को बुलाया गया 2 दिन तक और ईडी के अफसर बोल रहे हैं अधिकारी को कि आपने एफआईआर ही गलत तरीके से दायर करने का काम किया है, या जिन लोगों ने 7 करोड़ रुपए लूटे थे उनकी सिफारिश करने का काम ईडी के अधिकारी कर रहे हैं। मैं ईडी के लोगों को बोलना चाहता हूं कि अगर किरीट सोमैया को आपने अपना प्रवक्ता बनाया है तो ऑफिशियल रूप से उसे प्रवक्ता बनाने का काम करें, या जो भी खेल इस महाराष्ट्र की धरती पे आप कर रहे हैं, अगर कोई कार्रवाई होनी है, करनी है तो ऑफिशियल आप प्रेस रिलीज निकालने का काम करिए। सिर्फ विस्परिंग कैंपेन करके, मीडिया में खबरें प्लान करके महाराष्ट्र के नेताओं को, महाराष्ट्र के सरकार को बदनाम करने का खेल बंद करने का काम करें। सोमैया का ये कहना कि वक्फ बोर्ड की जमीन में पूना में घोटाला किया है नवाब मलिक ने, सोमैया साहब मैं आपको आज एक सूचक बात बता रहा हूं कि वक्फ बोर्ड के घोटाले में जल्द ही एक भारतीय जनता पार्टी का नेता अगले सप्ताह में एफआईआर दर्ज होगी और उसकी गिरफ्तारी करेंगे, और ईडी को बोलिए उसे भी बुलाइए, बहुत सारी जानकारी उसमें से निकलेगी। सर, ओवैसी यहाँ पर मुंबई में आए हुए हैं, धारा 144 लगा हुआ है, शक्ति प्रदर्शन करने के लिए आए हैं, धारा 144 लगने के बाद भी सभा करने के लिए उतारू हैं। जो हमें लगता है उन्हें अभी महाराष्ट्र में चुनाव नहीं है, अपना समय वे महाराष्ट्र में ना बिगाड़ें। उत्तर प्रदेश में चुनाव है, जो जिम्मेदारी उनके पास है वो उत्तर प्रदेश में जाके निभाएं। जब कोई धारा 144 लगाई गई है तो उसका आदर सम्मान करना चाहिए। शायद कोविड प्रोटोकॉल के कारण जो नियम है उस नियम के तहत सभी लोगों को परमिशन दी जाती है। परमिशन लें, कोविड प्रोटोकॉल का पालन करें, किसी को हम यहाँ बोलने से रोकना नहीं चाहते। अगर उन्हें नियमों का पालन नहीं करना है तो ये ठीक नहीं। उत्तर प्रदेश के चुनाव जल्द होने वाले हैं, वहाँ काफ़ी आतुरता से लोग उनके लिए खड़े हैं, वहाँ जाए, यहाँ समय बिगाड़ने से कोई फायदा होने वाला नहीं। कारवाई होगी। एमआयएम का सर्वाधिक धोका राष्ट्रवादीला आहे, त्याच्यामुळे मानते की प्रोटेस्ट करने की आज़ादी तो ये आज है। हमें लगता है अलग अलग तरीका है प्रोटेस्ट करने का। भीड़ जुटाना, लोगों की ज़िंदगी खतरे में डालना ये ठीक नहीं। ओमिक्रॉन का मामला है, जिस तरह से गंभीर विषय हो रहा है, लोगों की जान बचाना जरूरी है। हालात ठीक होंगे, आए हर दिन प्रोटेस्ट करें, उनका स्वागत है। एमआयएमचा सर्वाधिक धोका राष्ट्रवादीला आहे, त्याच्यामुळे मुंबईमध्ये राष्ट्रवादी एमआयएमला विरोध करते असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला। ठीक आहे, कोणाला काही बोलण्याचा अधिकार आहे, काही बोलू शकता है। हातकंगनला आरशी नाही। निवडणूक आरएफईची संघटना इस्लामिक रिसर्च फाउंडेशन याला महाराष्ट्रातील एटीएसने बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केलेला आहे। या बाबतीत मला कुठलीही माहिती नाही। काही दिवसापासून ईडीच्या कार्यालयातून पत्रकारांना बातम्या पेरण्यात येत आहे की नवाब मलिक यांच्या घरी छापा पडणार आहे। मी त्यांना बोलू इच्छितो, बातम्या नका पेरा, बदनामीचा उद्योग बंद करा। काही असेल तर प्रेस नोट काढा, प्रेसला बातमी द्या, बातमीची जबाबदारी स्वीकारा। नुसता भाजपच्या एजेंडेवर आम्हाला बदनाम करण्याचा उद्योग ईडीच्या लोकांनी बंद केला पाहिजे।
ज्या पद्धतीने किरीट सोमय्या सांगताय नवाब मलिक यांना अटक होणार आहे, सोमय्या साहेब तुम्ही ईडीचे प्रवक्ते झाले, याच्या एक अपॉइंटमेंट लेटर ईडीकडून घ्या आणि ईडीला पण चांगल्या प्रवक्त्याची गरज आहे, त्यांना पण पगार सुरू होईल. काही लोकांनी खासदार असताना बोगस बिला टाकून पण पैसे काढलेले आहेत, त्याची पण माहिती माझ्याकडे आहे. भविष्यात ती पण माहिती मी समोर आणणार आहे. ईडीचा प्रवक्ता सोमय्या यांना घोषित केलं पाहिजे, सोमय्या साहेब मी ईडीच्या लोकांच्या दररोज पुष्पगुच्छ घेऊन सकाळी वाट पाहतो, आजपर्यंत ते आले नाही, आले ते त्यांचं स्वागतच करू. पण ज्या पद्धतीने ईडीच्या लोकांनी वक्फ बोर्डच्या कार्यालयावर 7 ठिकाणी छापा झाला अशी बातम्या पेरली होती, त्याचं उत्तर त्याच दिवशी 1 तासामध्ये मी दिलं होतं. आमच्या एक अधिकारीला ते 2 दिवसापासून बोलवत होते आणि ते सांगताय की तुम्ही एंडोमेंट बोर्डच्या FIR चुकीचा दाखल केला, काय गरज होती? अरे FIR दाखल झाला त्यासाठीच तुम्ही भाजपच्या नेत्यांच्या बोलण्यावर मला शोधण्यासाठी गेले होते. आता काय भेटत नाही ते सांगता FIR चुकीचा झालेला आहे. माझा म्हणणं इतकंच आहे की तुम्हाला जे कारवाई करायचं आहे तुम्ही करा, पण बातमी पेरायला बंद करा, ऑफिशियल बातमी दिली पाहिजे. मी आज मागणी करतोय ईडीच्या लोकांना की वक्फ बोर्डामध्ये कुठल्या तुम्ही केस रजिस्टर केला, त्याची काय प्रगती आहे, कोण त्याच्यात आणखीन आरोपी होऊ शकताय, याची रीतसर माहिती द्या. आणि तुम्हाला पत्राद्वारे पण मी विचारणार आहे. आणि आज सोमय्या साहेब मी तुम्हाला सूचक इशारा देतोय की तुम्ही सांगताय नवाब मलिकनी वक्फ बोर्डाची जागा हडपलेली आहे, मी तर काय हडपलेला नाही. पण आगामी काळामध्ये 2 पुण्यातल्या FIR मध्ये मी तर एकच बोललो होतो, 2 नेत्यांना FIR मध्ये अटक भाजपच्या होणार आहे. त्यांनी वक्फच्या जागा हडपलेली आहे, त्या लोकांवर FIR दाखल करून 2 भाजपचे नेत्यांच्या वक्फ बोर्ड घोटाळ्यामध्ये भविष्यात अटक होतील. आणि ज्या भाजपच्या नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये वक्फची जमिनी लाटलेली आहे ते एकालाही आम्ही सोडणार नाही. बघू ईडीचे लोक त्या भाजपवाल्यांना बोलवताय की नाही. ते नेते कोण आहेत त्याच्याबद्दल अटक झाल्यानंतर आपल्याला कळेल. तर आपण बघतोय अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावेळेस एक मोठी बातमी या ठिकाणी जवळजवळ सांगितली असंच म्हणावं लागेल, कारण FIR आता भाजपच्या 2 नेत्यांना FIR दाखल करून त्यांना देखील अटक होणार आहे असंच यावेळेस त्यांनी म्हटलंय. वक्फ बोर्डाची जागा भाजपच्या 2 नेत्यांनी हडपली असल्याचा आरोप यावेळेस नवाब मलिकांनी केलेला आहे.